Hello friends, ninth standard English subject. The last lesson we have discussed two passages of this lesson, and now third and last passage we are going to learn today. See, I am going to read, and we will discuss on this passage after that. After the grammar, we had a lesson in writing. That day, M. Hamel had new copies for us, on which were written in a beautiful round hand, France Alsace, France Alsace. They looked like little flags fluttering everywhere in the schoolroom, hung from the rod at the top of our desk. You ought to have seen how everyone set to work and how quiet it was. The only sound was the scratching of the pens over the paper. On the roof, the pigeons cooed very low, and I thought to myself, will they make them sing in German, even the pigeons? पहा, आफ्टर द ग्रामर आपण बघितलं की त्या ठिकाणी सर जे आहेत एम हॅमेल सर वर्गावरती आहेत आणि नेहमीप्रमाणे क्लास भरलेला आहे, पण वर्गामधले विद्यार्थी हे नेहमीप्रमाणे नाहीत. गावातले प्रतिष्ठित लोकसुद्धा त्या ठिकाणी, वयस्कर लोकसुद्धा त्या ठिकाणी वर्गामध्ये बसलेले आहेत. आणि शेवटी कळते लेखकाला की आजचा दिवस हा सरांचा शाळेतला शेवटचा दिवस आहे, कारण बर्लिनवरून ऑर्डर आलेले आहेत की या ठिकाणी जर्मन भाषा हे शिकायची आहे. आता फ्रेंच भाषा शिकवायची नाही आणि म्हणून हे सर सांगतायत. आणि मग मुलांनाही वाईट वाटतं, कारण 40 वर्ष सर फ्रेंच भाषा या गावामध्ये शिकवत होते आणि आता ते जाणार होते. आणि म्हणून शेवटच्या म्हणजे हे वातावरण सगळं गंभीर बनलेलं आहे. बघा की सेंड ऑफ असेल किंवा पण जर नंतर एखाद्या शिक्षकाला किंवा विद्यार्थी एकमेकांना जर भेटणार नसतील तर त्या दिवशी खूपच गंभीर वातावरण वर्गामध्ये असतं. अशा प्रकारचं वातावरण आहे. त्यानंतर आफ्टर द ग्रामरचा तास झाला. ग्रामरचा तास झाल्यानंतर वी हॅड ए लेसन इन रायटिंग, लेखनाचा तास होता. That day, M. Hamel had new copies for us, on which were written in beautiful round hand, France Alsace, France Alsace. त्यावेळी एम हॅमेल यांनी आम्हाला लिहिण्यासाठी कॉपी दिल्या आणि त्याच्यावरती मोठ्या अक्षरामध्ये गोल अक्षरामध्ये लिहिलेलं होतं की फ्रान्स अल्सास, फ्रान्स अल्सास. दे लुक्ड लाईक लिटिल फ्लॅग्स फ्लटरिंग एव्हरीवेअर इन द स्कूल रूम. आणि ते अशा प्रकारच्या कॉपीज होत्या की जसं ते फ्लॅग्ज आहेत, म्हणजे झेंडे आहेत, आणि सगळ्या रूममध्ये हे फडफडत आहेत असं आम्हाला वाटत होतं. हंग फ्रॉम द रॉड ॲट द टॉप ऑफ आवर डेस्क. आणि आमच्या डेस्कवरती एक रॉड लावलेला आहे, त्या रॉडला अशा प्रकारचे सगळे झेंडे लावलेले आहेत आणि झेंड्यावरती फ्रान्स अल्सास, फ्रान्स अल्सास असं लिहिल्यासारखं आम्हाला वाटत होतं. यू आर टू हाव सीन हाऊ एव्हरीवन सेट टू वर्क अँड हाऊ क्वाईट इट वॉज. तुम्ही समजू शकता की प्रत्येकजण हा शांत होता आणि अभ्यासासाठी पाहण्यासाठी तो तयार होता. द ओनली साऊंड वॉज द स्केचिंग ऑफ द पेन्स ओव्हर द पेपर. आणि फक्त पेनाचा पेपरवरती लिहिण्याचाच आवाज या ठिकाणी येत होता. आणि ऑन द रूफ, छतावरती, द पिजन्स कूड व्हेरी लो. आणि हळू आवाजामध्ये कबूतरं या ठिकाणी त्यांची कुजबूज जी आहे ते चालू होती. अँड आय थॉट टू मायसेल्फ, आणि मी स्वतः विचार केला की विल दे मेक देम सिंग इन जर्मन इवन द पिजन्स. म्हणजे आता ते आम्हाला जर्मनमध्ये गायला शिकवणार का? म्हणजे पिजन्सलासुद्धा, कबुतरांनासुद्धा ते जर्मन शिकवणार का? म्हणजे सांगितलं की तुमचा एखादं सरकार येतं किंवा एखादं गव्हर्मेंट येतं आणि एखादी गोष्ट कंपल्सरी करतं, त्यावेळी ते फक्त मनुष्यांनाच करू शकते एखादी गोष्ट. पक्ष्यांना, प्राण्यांना कुठल्याही गोष्टीची सक्ती नसते. ते त्यांच्या भाषेमध्येच बोलतात. त्यांना गावाचं, देशाचं लिमिट नसतं.
तर हे या ठिकाणी लेखकाला सांगायचं आहे. Whenever I looked up from my writing, I saw M. Hamel sitting motionless in his chair and gazing at one thing then at another, as if he wanted to fix in his mind just how everything looked in the little schoolroom. बघा, whenever I looked up from my writing, I saw M. Hamel sitting motionless. आणि जेव्हा जेव्हा मी लिहित असताना लिहिताच वर बघत असे तेव्हा एम हॅमेल सर हे कसली हालचाल न करता चेअरवरती खुर्चीवरती बसलेले मी पाहिले आणि ते एकटक गेज करत होते एका आणि गोष्टीवर आणि ते झाले की दुसऱ्या गोष्टीवर. म्हणजे प्रत्येक गोष्ट वर्गातली, प्रत्येक वस्तू ही वर्गातली ते टक लावून पाहत होते आणि मला असं वाटतं की ते आपल्या मनामध्ये ते चित्र फिक्स करत होते, एकदम न विसरण्यासारखे करत होते असं मला वाटत होतं. फॅन्सी फॉर 40 years he had been there in the same place. कारण म्हणजे किती विचित्र गोष्ट आहे की 40 वर्षे एकाच ठिकाणी काम केलेलं आहे त्यांनी. विथ हिज गार्डन आउटसाईड द विंडो अँड हिज क्लास इन फ्रंट ऑफ हिम. म्हणजे जिथं राहत होते त्याच्यासमोरच गार्डन होते आणि गार्डनच्या समोरच त्यांची क्लास होती, वर्ग होता. म्हणजे घर आणि वर्ग एवढ्या दोनच गोष्टी त्यांनी मागच्या 40 वर्षामध्ये बघितल्या होत्या आणि ते आता अचानक सोडून जाणार होते. याचं थोडं सगळ्यांनाच वाईट वाटत होतं. जस्ट लाईक दॅट ओनली द डेस्क अँड बेंचेस हॅड बीन वर्न स्मूथ अँड द वॉलनट ट्रीज इन द गार्डन वेअर टॉलर. आता त्या ठिकाणी डेस्क बेंचेस होते आणि वॉलनटचं झाड एवढंच त्या ठिकाणी आता पाहण्यासारखं राहिलेलं होतं. हाऊ इट मस्ट हॅव ब्रोकन हिज हार्ट टू लिव्ह इट ऑल पुअर मॅन टू हिअर हिज सिस्टर मुव्हिंग अबाउट इन द रूम अबोव पॅकिंग देअर ट्रंक्स. मला आता खूपच ते गरीब वाटत होते आणि असे वाटत होते की जवळजवळ त्यांचं हृदय तुटलं आहे का काय, कारण त्यांचं अंतःकरण खूप जड होत होतं आणि असं वाटत होतं की त्या जड अंतःकरणानंच ते हे ठिकाण सोडतायत. आणि तेवढ्यामध्ये मला त्यांच्या बहिणीचा आवाज आला की त्या आल्या आणि रूमच्या बाहेर त्या ट्रंक्स घेऊन, म्हणजे बॅग्स घेऊन, पॅक करत असलेल्या बॅग्स घेऊन त्या बाहेर आल्या. फॉर दे मस्ट लिव्ह द कंट्री नेक्स्ट डे. आणि त्यांना दुसऱ्या दिवशी हा देश सोडायचा होता. म्हणजे त्या ते दुसऱ्या देशातून ही भाषा शिकवायला आलेले होते. आफ्टर द रायटिंग वी हॅड ए लेसन इन हिस्ट्री. आणि लिहिण्याचा तास झाल्यानंतर ते आम्हाला इतिहासाचा तास होता. अँड देन द बेबीज चॅन्टेड देअर बा बी बी बो बू आह. हाऊ वेल आय रिमेंबर्ड इट दॅट लास्ट लेसन. आणि हिस्ट्रीचा तास असल्यानंतर मुलांनी परत रिसायटेशन चालू केलं की आता मला आठवायला लागलं की शेवटचा धडा, म्हणजे मला फक्त शेवटचा धडा आता आठवतो आहे, बाकीचं काहीही आठवत नाही. म्हणजे किती सोपं आहे शिकणं किंवा किती चांगलं आपण शिकू शकत होतो असं मला वाटलं. ऑल ॲट वन्स द चर्च क्लॉक स्ट्रक 12. आणि तेवढ्यात चर्चमध्ये जो घड्याळ असतो त्या घड्याळानं 12चे ठोके दिले. ॲट द सेम मोमेंट द ट्रम्पेट ऑफ प्रुशियन रिटर्निंग फ्रॉम ड्रिल साऊंडेड अंडर आवर विंडोज. आणि आमच्या शाळेच्या वर्गाच्या खिडकीमधून 12 वाजल्याबरोबर ट्रम्पेट म्हणजे ड्रम जो आहे हा प्रुशियन सोल्जर्सचा त्या ठिकाणी जे ड्रिल चालू होतं, जे संचलन चालू होतं, ते संचलनावरनं माघारी येत असलेलं साऊंड आम्ही ऐकला. एम हॅमेल स्टूड अप. एम हॅमेल सर उठून उभा राहिले. व्हेरी पेल, खूप निस्तेज दिसत होते. कसल्याही प्रकारचं तेज त्यांच्या चेहऱ्यावरती नव्हतं. इन ही चेअर, आपल्या खुर्चीमधून उठले. आय नेव्हर सॉ हिम लुक सो टॉल. आणि लेखक म्हणतात की मी त्यांना एवढा नाराज झालेलं कधीही बघितलं नाही. तेवढं म्हणजे मन दुखवलं त्यांचं की अशा प्रकारच्या एकाच भाषेला जेव्हा महत्त्व दिलं जातं आणि एखादी भाषेचा तिरस्कार जेव्हा असल्यासारखं एखादी भाषा रद्दच शिकवण्याची केली जाते, त्यावेळी विषय शिक्षक जो असतो किंवा भाषा शिकवणारा जो शिक्षक असतो त्याला खूपच वाईट वाटतं. हे या वरून आपल्याला दिसतं. माय फ्रेंड्स सेड ही. ते शेवटी म्हणाले, माझ्या मित्रांनो. आय बट समथिंग वॉज चोकिंग हिम. आय ते त्यांना बोलायचं होतं पण त्यांचा गळा जो आहे हा दाटून आलेला होता, बोलू शकत नव्हते. ही कुड नॉट गो ऑन. ते बोलू शकले नाही. देन
देन ही टर्न टू ब्लॅकबोर्ड टू ए पीस ऑफ चॉक. नंतर ते फळ्याकडे वळाले आणि एक खडूचा तुकडा घेतला. अँड बिअरिंग ऑन विथ ऑल हिज माइट, आणि सर्व प्राण जो आहे त्याने हातामध्ये आणला, लिहिण्यामध्ये आणला, आणि त्यांनी लिहिलं ही रोट ॲज लार्ज ॲज ही कुड. इतकं मोठं लिहू शकत होते तितक्या मोठ्याने त्याने लिहिलं की व्हिव ला फ्रान्स, की फ्रान्सचा विजय असो. देन ही स्टॉप्ड अँड लीन्ड हिज हेड अगेन्स्ट द वॉल. ते लिहायचं तेवढं लिहिलं त्यांनी आणि ते थांबले आणि भिंतीकडंच चेहरा करून त्याने आम्हाला इशारा केला. अँड विदाऊट अ वर्ड, एक शब्दही न सांगता, ही मेड अ जेस्चर टू अस विथ हिज हँड, आणि हातानंच त्यांनी हातवारे आणि निशाणी करून सांगितले की स्कूल इज डिसमिस्ड, यू मे गो, की शाळा सुटलेली आहे आणि तुम्ही जाऊ शकता. अशा प्रकारे त्यांनी इशाऱ्यानंच आम्हाला सांगितलं. म्हणजे व्हिव ला फ्रान्स म्हणजे लॉंग लिव्ह फ्रान्स, फ्रान्स चिराऊ हो, म्हणजे फ्रान्सचा विजय हो, अशा अर्थी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर हे जे क्वेश्चन आहेत की गेस व्हाय एम हॅमेल वॉज लिव्हिंग द कंट्री अँड व्हाय डज द ऑथर से आय नेव्हर सॉ हिम लुक सो टॉल, की मी त्यांना इतका उंच कधीही बघितला नाही. टॉलचा अर्थ काय या ठिकाणी सांगितले, विचारलेला आहे तुम्हाला. तर ह्या प्रश्नांची उत्तरं आणि या प्रकारे आपण हा धडा पण संपवलेला आहे. द लास्ट लेसन, इट इज ऑल्सो आवर लास्ट लेसन. आपलासुद्धा हा शेवटचा पाठ आहे आणि याच्या स्वाध्यायावरती पुढच्या तासाला आपण चर्चा करणार आहोत. तर या प्रश्नांची उत्तरं लिहा, नवीन शब्दांचे अर्थ शोधण्याचा प्रयत्न करा आणि आपण इथं थांबूयात. धन्यवाद.